मी या ठिकाणी विनंती करतो, आमचे तालुका सेक्रेटरी तारिक भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मंचकावर यायचं आहे. तसेच आमचे मित्र स्नेही जे वेळोवेळी आम्हाला मदत करतात, अंकुशजी वानखेडे साहेब यांनी मंचकावर यायचं आहे. आज त्यागमूर्ती ज्यांच्या नावातच त्याग आहे त्या माता रमाबाई यांचा जन्मदिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्यावरती PhD होते, म्हणजे किती मोठा प्रबंध आहे हे आपण समजू शकता. जेवढ्या जल्लोषाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते तेवढ्याच जल्लोषाने माता रमाईची सुद्धा जयंती व्हायला पाहिजे. कारण जर माता रमाई नसत्या तर बाबासाहेब फॉरेनला जाऊ शकले नसते. कारण त्यांना आर्थिक मदत वगैरे ठीक आहे, शाहू महाराजांनी वगैरे त्यांचे तर फार उपकार आहेत, परंतु माता रमाईंनी जर हट्टच केला असता की तुम्ही परदेशात जायचं नाही, तुम्ही कुटुंबाकडे पहिलं बघायचं, तर बाबासाहेबांना हे शक्य झालं नसतं की तुम्ही घर सोडून बाकीचं बघू नका. परंतु हे दोन्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा माता रमाई असो यांनी हा समाज, या समाजाची होणारी अवहेलना आणि या समाजाला जी मिळणारी वागणूक होती यांना आम्ही माणसात आणू आणि माणसाचं जीवन जगायला देऊ हा निश्चय केला होता. आणि त्या निश्चयाच्या जोरावरती ते संविधान रूपी ग्रंथामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. आपण ठरवतो बरंच काय, 31 असते, 1 तारखेला काय आम्ही करणार नाही असं ठरवतो, परंतु दुसऱ्या दिवशी पण ते पाळत नाही. परंतु या दोन्ही दाम्पत्य म्हणजे बाबासाहेब आणि माता रमाई यांचा निश्चय पण किती मोठा होता, म्हणून बाबासाहेबांना निश्चयाचे महापौर म्हणतात, महामेरू असं म्हणतात, आणि माता रमाईला त्यागमूर्ती असं म्हणतात. आज या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाची संकल्पना आपले सर्वांचे लाडके या ठिकाणचे विभागातले प्रभाग क्रमांक 134 मधून खास करून कार्यरत असलेले आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र हुलगे, त्यांची टीम म्हणजे सोनू असेल, आमचं नागेश असेल आणि सर्वच महिला मंडळ वगैरे, या सर्वांनी माता रमाई यांची जयंती करायचं ठरवलं. अडचणी फार आल्या, मी त्याला साक्षीदार आहे, पण तरी सुद्धा या टीमने फार जल्लोषाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करता करता नाकी नऊ आले, परंतु तरी सुद्धा यांनी ते केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन म्हणजे मनाचा निश्चय किंवा मनाची तुमची तयारी असेल तर सर्व काही करता येतं. हे या दीक्षा सामाजिक संस्था संघ या संघाच्या उद्घाटन प्रसंगी यांनी ते